नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। तर कृषी सेवक पदभरती 2026 याबाबतची महत्त्वाची माहिती घेऊन आलोय बघा तुमच्या सर्वांच्यासाठी। यामध्ये कृषी सेवक पदभरती 2026 साठीची पात्रता असेल, त्याचबरोबर रिक्त जागा किती असणार आहेत, अभ्यासक्रम काय असणार आहे आणि त्याचबरोबर याबाबतच्या परीक्षा पॅटर्न नेमका काय असणार आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया। बघा काय सांगितलं जातं, कृषी सेवक पदभरती 2026 तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल असणार आहेत, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स असेल, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद, एफडीए, आदिवासी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, जलसंधारण, मृदा संधारण असेल, तलाठी भरती असेल, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यक, पशुसंवर्धन भरती, महिला बाल विकास, टीईटी टेट आणि एलएसओ अशा वेगवेगळ्या पोस्ट साठी काय असणार तर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरून हे कोर्सेस घेतले जातात। यामध्ये आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामधील लेक्चर्स देत असतो, जे की विद्यार्थी डाउनलोड सुद्धा करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकतायत। त्याचबरोबर ह्या ऍप्लिकेशन मध्ये ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केले जातात। वीकेंडचे जे काही 2 ते 3 दिवस असतात, या ठिकाणी आपण पीवायक्यू किंवा तत्सम लेवलचे क्वेश्चन सिरीज सोडवून घेत असतो। तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी भेटले असणे, तो पदोपदी तुमचा योग्य त्या पद्धतीने काय करेल तर मार्गदर्शन करेल। बघा, जर का तुम्हाला या बॅचेस मध्ये एनरोल व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। बघा, कृषी सेवक पदभरती 2026 सविस्तर माहिती बघा, तर कृषी सेवक यामध्ये शैक्षणिक पात्रता, या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार बघा, तर किमान 2 वर्षाची कृषी पदविका, ओके, म्हणजेच काय असणार, डिप्लोमा इन ऍग्रिकल्चरल असेल किंवा 4 वर्षांची कृषी पदवी बीएससी इन ऍग्रिकल्चर उत्तीर्ण असणं गरजेचे आहे। वयोमर्यादा साधारणपणे 19 ते 38 वर्ष पर्यंत सांगितलं जातं सर्वसामान्य वर्गासाठी, आणि त्याचबरोबर जे काही इतर मागासवर्गीय असणार आहेत या उमेदवारांसाठी नियमानुसार 5 वर्षांची काय करण्यात आले, शिथिलता देण्यात आली। वेतन सुरुवातीला दरमहा एकत्रित ठोक मानधन दिले जाते आणि नियमानुसार पुढे नियमित वेतनामध्ये बदल होत जातो। ओके, आता कृषी सेवक या पदाची जी काही पदभरती घेतली जाणार आहे, यामध्ये उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, रिटन एक्झाम, कागदपत्र पडताळणी आणि त्याच्यानंतर वैद्यकीय तपासणी याच्याद्वारे केली जाणार आहे। कृषी सेवक मेगा भरती बघा काय असते, तर महाराष्ट्रामध्ये कृषी विभाग या अंतर्गत कृषी सेवक पदासाठी 2026 ची मेगा भरती ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। यामध्ये जवळपास 3000हून अधिक पदांची शक्यता आहे। किमान शैक्षणिक पात्रता कृषी पदविका असणं गरजेचं आहे किंवा कृषी पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे बीएससी इन ऍग्रिकल्चर असेल किंवा डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर या दोन्हीपैकी कोणतीही पोस्ट तुमची किंवा जी काही शैक्षणिक पात्रता आहे ही परिपूर्ण असणं गरजेचं आहे। कृषी सेवक भरती 2026 ची अधिकृत जाहिरात ही सर्वसाधारणतः लक्षात ठेवायची जुलै ते ऑगस्ट 2026, जुलै ते ऑगस्ट 2026 या दरम्यान प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता असणार आहे। ओके, यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने जवळपास किती असणार बघा, तर 2109 रिक्त जागांसाठी खुली मंजुरी दिली असून भरती प्रक्रियेला काय करण्यात आले तर गती आलेली आहे। परीक्षा स्वरूप कृषी सेवक परीक्षेसाठी एकूण 140 प्रश्न असणार आहेत। बघा, इतर परीक्षांना किती प्रश्न असतात तर 100 प्रश्न असतात, 200 गुण असतात, परंतु कृषी सेवक पदासाठी घेतली जाणारी काही पदभरती असणार याच्यामध्ये 140 प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यानंतर किती सांगितलं जातात बघा, ज्यांना 200 गुण दिले जातात आणि परीक्षा सोडवण्यासाठी 120 मिनिटे म्हणजेच 2 तासांचा अवधी या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी नकारात्मक गुण पद्धती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही। महाराष्ट्रात कृषी सेवक भरती 2026 परीक्षेचे स्वरूप यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा पद्धतीचे क्वेश्चन सिरीज असून 200 गुणांसाठी किती असतात तर 140 प्रश्न असणार आहेत। ओके, याच्यानंतर बघा, याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान असे काय असणार तर प्रश्न असणार आहेत। बघा, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, तर मराठी भाषा 20 प्रश्न 20 गुण, इंग्रजी भाषा 20 प्रश्न 20 गुण, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 20 प्रश्न 20 गुण, त्याच्यानंतर पुन्हा बौद्धिक चाचणी 20 प्रश्न 20 गुण, किती झाले बघा, 20 20 40 60 आणि किती झाले असणार हे 80 झाले। त्याच्यानंतर बघा, हे जे काय असणार तांत्रिक घटक, या तांत्रिक घटकावरती सगळ्यात मोस्ट ऑफ ऑल काय असणार तर तुमची जे काय असणारी
पदभरती आहे ही पदभरती ठरवली जाणार आहे किंवा तुमचं मेरिट या गोष्टीवरती लावणार आहे, ज्या ठिकाणी 60 प्रश्न असणार आहेत आणि पुढचे टेक्निकल या सब्जेक्ट वरती 60 प्रश्न टोटल 120 मार्कांच्या साठी असणार आहेत. ओके, हे 120 असे मिळून किती असणार आहेत तर लक्षात ठेवायचंय 200 मार्कांचा हा पेपर असणार आहे. या ठिकाणी प्रत्येक एक प्रश्न एका मार्काला आहे. बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक, चाचणी या ठिकाणी प्रत्येक एक प्रश्न एका मार्काला असणार आहेत आणि कृषी विषयक या ठिकाणी मात्र 60 प्रश्न 120 मार्कासाठी असणार. इथंच तेवढं डबल मार्क असणार एका प्रश्नासाठी. ओके, अभ्यासक्रम बघा, कृषी विषयक घटकांचा म्हणजे तांत्रिक विषयांच्या मध्ये सर्वाधिक प्रश्न 60 असणार आणि 120 म्हणजे सर्वात मोठा गुणांचा भाग सुद्धा याच ठिकाणी आहे. हा या परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी पदविका आणि पदवी स्तरावरील खालील घटकांवरती प्रश्न विचारले जातात, जसे की कृषीशास्त्र, पिकांचे वर्गीकरण, सुधारित वाण, पेरणी पद्धती आणि आंतरमशागत, फलोत्पादन, फळबागा, भाजीपाला लागवड, कलम करणे आणि त्याचबरोबर काढणी पश्चात तंत्रज्ञान, मृदा विज्ञान यामध्ये बघा जमिनीचे प्रकार असतील, सुपीकता, खते आणि पाण्याचे नियोजन, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये काय असणार तर समावेश होतो. त्याचबरोबर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, अॅनिमल हजबंडरी मध्ये बघा गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या. ओके, त्याचबरोबर कुक्कुटपालन, यांच्या जाती, त्यांच्या आजार आणि संगोपन. त्याचबरोबर कृषी विस्तार यामध्ये अर्थशास्त्र, शासकीय कृषी योजना आणि ग्रामीण विकास, वनस्पती संरक्षण, पिकांवरील रोग, कीड आणि त्यांचे नियंत्रण व व्यवस्थापन या घटकाशी काय असणार आहे तर संबंधित असा हा टेक्निकल सिलेबस असणार आहे, तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे. जर का तुम्हाला हा तांत्रिक अभ्यासक्रम समजला असेल आणि त्याचबरोबर मार्किंग सिस्टीम समजली असेल तर लवकरात लवकर काय करायचे असणार तर प्रिपरेशनला सुरुवात करा. लवकरात लवकर ही एक्झाम येऊ शकते. जर का तुम्हाला यापैकी कोणत्याही बॅचेस मध्ये इनरोल व्हायचं असेल आणि जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि इतर महत्त्वाची माहिती अजून सुद्धा जाणून घेऊ शकताय. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेट माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.